झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि संजय दत्त जेलमध्ये गेल्यावर त्याची राहायची व्यवस्था कशी असेल? तो व्हीआयपी कैद्यासारखा राहील की सर्वसामान्य कैद्यांसारखा? त्याचा दिनक्रम कसा असेल? त्याला खायला काय दिलं जाईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी बघा हा रिपोर्ट। जेलमध्ये काय होणार मुन्ना व्हायचं? संजय दत्तला व्हीआयपी कैद्याचा दर्जा मिळणार की सर्वसामान्य कैद्यांसारखाच राहणार? या प्रश्नाचं उत्तर आहे संजय दत्त सर्वसामान्य कैद्यांसारखाच राहणार। पहिल्याच दिवसापासूनच याची सुरुवात होणार आहे। जेलमध्ये जाताच संजय दत्तला कैदी नंबर मिळेल। त्यानंतर कैद्यांसाठी असलेलं गरजेचं सामान आणि कपडे देण्यात येतील। इतर कैद्यांप्रमाणेच संजय दत्तलाही कुर्ता आणि पायजाम्याचे 2 जोड, एक टोपी आणि एक ब्लँकेट दिलं जाईल। हेच कपडे त्याला 6 महिने वापरावे लागतील। बिल्कुल सामान्य कैदी होंगे, इन्हें कोई खास सहूलियत नहीं मिलेगी। तो जैसे आम कैदी जो है उस तरह से रहेंगे। इनका नॉर्मल इनका प्रोग्राम जो सुबह 6 बजे उठते हैं और शाम के 6 बजे तक इनका दिनचर्या होती है। संजय दत्तला जेलमध्ये सकाळी 6 वाजता उठावंच लागणार आहे। सकाळी 6 ते संध्याकाळी 6च्या दरम्यान जेलच्या आवारात फिरता येणार आहे। पण त्यावेळी त्याला इतर कैद्यांबरोबर कामही करावं लागणार आहे। साक्षर कैद्यांमध्ये संजय दत्तची गणना होणार आहे। सिनेमाच्या एखाद्या सीनसाठी लाखो रुपये घेणाऱ्या संजू बाबाला जेलमध्ये रोजंदारी म्हणून दररोज 35 रुपये मिळणार आहेत। या पैशांमधून त्याला हव्या त्या वस्तू तो जेलच्या कॅन्टीनमधून घेऊ शकतो। महिन्याकाठी त्याला जेमतेम 1500चा खर्च करता येणार आहे। उनका तो एक्टिंग करियर ही लोग जानते हैं और मुझे भी उससे परे जानकारी नहीं है। तो जेल में कामों की बहुत आज़ादी है। छोटे से छोटे काम से लेके पढ़ाना लिखाना, ऑफिस वर्क, ये सब तरह के काम प्रिजन में होते। संजयला सकाळी उठल्यावर जेलमध्ये चहा मिळेल। त्यानंतर नाश्त्यासाठी पोहे, इडली आणि उपमा असे 3 ऑप्शन असणार आहेत। तर जेवणामध्ये रोटी, भाजी, वरण आणि भात मिळणार आहे। तर रविवारच्या जेवणात तूप आणि मिठाई दिली जाईल। आतापर्यंत फिल्मी दुनियेसारखंच आयुष्य जगणाऱ्या संजू बाबाला आता जेलमधल्या खडतर आयुष्याला सामोरं जावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।